नमस्कार, मी नम्रता वागळे. संध्याकाळचे 6 वाजता आहेत. एबीपी माझाच्या न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला सांगलीमधनं एक मोठी बातमी येते. सांगलीजवळ भिलवडी इथे झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचं गूढ अखेर उकललेलं आहे. यामध्ये आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. हिमेश सोंगटे असं या आरोपीचं नाव आहे. कुलदीप माने आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. कुलदीप, कधी ही कारवाई करण्यात आली, अधिक तपशील काय आहे? नम्रता, आज जो काही आरोपी आहे या प्रकरणातला प्रमुख आरोपीला आजच अटक करण्यात आली. यावर 6 जानेवारीला हे प्रकरण उजेडात आलं होतं आणि अपराध कलम 376, 302 आणि पोस्को अंतर्गत या आरोपीवरती गुन्हे दाखल झाले होते. घटनास्थळावरून जे काही शास्त्रीय पुरावे घेण्यात आले त्या पुराव्याच्या आधारे ही सर्व कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणामध्ये एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. माळवाडीचाच हा तरुण 26 वर्षीय हा तरुण आहे. त्यामुळं ही जी काही शंका व्यक्त केली जाते की गावामधीलच एका तरुणानं किंवा काही तरुणांनी हा अत्याचार केला असावा, ह्या शंकेला या ठिकाणी या दुजोरा मिळाला आहे. या बाबतीत जवळपास 9 परिस्थितीजन्य पुरावे आणि त्या परिस्थिती पुराव्याच्या आधारे हा पुढील तपास पोलिसांनी केला आणि सध्या या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक केलेला आहे. लैंगिक अत्याचार करून तोंड दाबून या मुलीचा खून केल्याचं आतापर्यंत तपासात स्पष्ट झालं आहे आणि या घटनेमध्ये आणखी काही आरोपी असू शकतात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून याबाबतचा तपास पुढे चालू आहे आणि या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या दृष्टीनं तपास जो काही सुरू आहे तो पोलीस पुढे सुरू ठेवणार आहेत. नक्कीच कुलदीप, तुम्ही लक्ष ठेवून राहा. ताजे अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. दरम्यान पोलिसांनी या संदर्भात काय आपल्याला अधिक माहिती दिलेली आपण जाणून घेऊया. यामध्ये 26 वर्ष वयाचा तरुण अटक केलेला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुरुवातीपासूनच निश्चित अशी दुवे नसताना परिस्थितीजन्य पुरावे आणि शास्त्रीय पुराव्याच्या आधारावरती पोलीस दल हे आरोपीपर्यंत पोहोचलेलं आहे. गुन्ह्याचा तपास आणखी सुरू आहे. आजच आरोपीला अटक केलेली आहे.